तो सर्वे म्हणजे भाजपनी केलेला सर्वे नसून तो भाजपची एक मनगढत कहाणी आहे असं मी मानतो। आपणच दाखवायचा सौके पार सर्वे आहे, मीडियाकडे आपणच माहिती द्यायची आणि आपल्या एक लोकांचं परसेप्शन बदलण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे असं मी मानतो। या पलीकडे काही नाही आहे। ज्यावेळेस हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला सर्वेमध्ये 100 पेक्षा जास्त जागा मिळतात, त्यांचा सर्वे त्यांनाच माहीत, त्यांनीच केला, दुसऱ्याला काय माहीत, तेच मीडियापुढे सांगायचं। हे सगळंच आपलं झाकून सगळं व्यवस्थितपणे लोकांना मूर्ख बनवण्याचा हा नवा धंदा नेहमीचा भारतीय जनता पक्षाचा राहिलेला आहे। आता त्यांना काल परवा मुंबईत भेटलेले आयडी जे मिळाले याचे मतदार आयडी, त्यावरून त्यांना विश्वास असेल हे जसं महाराष्ट्र केलं, बिहार केलं त्या पद्धतीनं ते मुंबई करतील। त्यामुळे यात काही लोकांना नवल वाटण्याचं काही कारण असणार नाही। इमानदारीनं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, दूध का दूध पाणी कोण किंचित उरते हे तुम्हाला तुमची अवकाश दिसून पडेल। ते सगळं दादागिरी, गुंडगिरी, पैसा, दबाव, यंत्रणेचा वापर यामुळे हे 100 आहे। ठीक आहे, असंच करून जर पैशाचं प्रलोभन देऊन, दबाव तंत्राचा वापर करून, पोलीस बळाचा वापर करून, गुंडगिरी करून, दादागिरी करून, धमकावून जर निवडणुका होत असतील आणि अनपोच झाले म्हणून पाठ थोपटून घेत असतील तर ते होणार। आता ते बोगस व्हॅलिडिटी, मंत्री राणाच्या आई ते राजपूत आहेत, राजपूत भामट्याची जोडलेली आहे जात प्रमाणपत्र। ते राणा जे जळगाव जिल्ह्यातील मंत्री आहेत, पणन मंत्री, ते राजपूत भामटा झालेत, ते मूळ राजपूत आहेत। राजपूत भामट्याचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसीचं जात कास्ट सर्टिफिकेट काढली, त्याचे पुरावे आले आहेत आमच्याकडे। तर हे सगळं करा। आता सत्ता तुमची आहे, पॉवर तुमच्या हातात आहे, त्याचा वापर करून, यंत्रणेचा वापर करून लोकशाही पायदळी तोडवण्याचा तुम्ही ठरवलंच आहे, तर तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही असा त्याचा अर्थ होतो। ते सगळीकडेच तसं धमकवून आहे ना। आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय नगरमधला आहे की कुठला तरी, ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, ते खुलेआम मतदारांना धमकी देत आहेत। तुम्हाला घरकुल आम्ही दिले, 2 हप्ते आम्ही टाकलेत, खबरदार माझ्याशी गाठ आहे, मत नाही दिलं तर बघून घेईल, एकेकाला लोडवीन, असं ते अशा धमक्या चालल्या आहेत। निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात। मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात। सगळं धमक्या देणंच सुरू आहे। निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ, हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे। स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे।